मंडळी, आज मी तुम्हाला एका NBFCच्या ॲश्युअर्ड बेनिफिट प्लॅन वर्सेस SIP प्लस SWP ह्याचं कंपॅरिझन करून तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आज एका NBFCचा ॲश्युरन्स बेनिफिट प्लॅन आहे माझ्याकडं. तर त्या प्लॅनमध्ये वर्षाला 5 लाख रुपये अशी आपण 6 वर्ष जर अमाऊंट भरली, जवळपास 30 लाख रुपये, तर 7व्या वर्षापासून आपल्याला प्रत्येक वर्षी 1,25,000 रुपये असे 14 वर्ष आपल्याला मिळतात आणि 20व्या वर्षी आपल्याला 49,69,918 म्हणजे जवळपास 50 लाख रुपये मिळतात. तर आपल्याला असे जवळपास 15 वर्षामध्ये टोटल पेआउट ही 65,94,918 रुपये आहे. हे जर आपण CAGR काढलं तर फक्त 6% जवळपास असतं. मित्रांनो, जर 5 लाख रुपये म्हणजेच जवळपास 41,500 रुपयाची आपण SIP केली आणि ती फक्त बॅलन्स फंडामध्ये टाकली, की ज्या बॅलन्स फंडांचे CAGR हे 12% आहे, अशी आपण 6 वर्ष जर 41,500 रुपयाची SIP केली आणि 1 वर्ष थांबलो आणि 7व्या वर्षी ते पैसे आपण जर लिक्विड फंडामध्ये ट्रान्सफर केले, म्हणजेच की ज्यामध्ये पैसे हे सुरक्षित आहेत अशा फंडामध्ये जर आपण ट्रान्सफर केले, तरीसुद्धा आपण 7व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 10,500 म्हणजेच प्रत्येक वर्षी 1.25 लाख रुपये जसं ॲश्युरन्स प्लॅननुसार आपण काढले, तरीसुद्धा 20व्या वर्षी तयार होणारी अमाऊंट ही जवळपास 82 लाख रुपये असेल. आणि आपण जर हेच पैसे 41,500 रुपये जर आपण एखाद्या इक्विटी फंडामध्ये की फ्लेक्झी कॅप नाहीतर मल्टी कॅपमध्ये टाकले, की ज्याचा जवळपास 14 ते 15% हा CAGR आहे, आणि 7व्या वर्षी हे जर पैसे आपण ट्रान्सफर करून जर बॅलन्स फंडामध्ये टाकले, तरीसुद्धा आपण 7व्या वर्षीनंतर 1.25 लाख रुपये काढले, तर 20व्या वर्षी तयार होणारी अमाऊंट ही जवळपास 1,33,00,000 रुपये असणार आहे. हेच कंपॅरिझन आहे एका NBFCच्या ॲश्युरन्स प्लॅन वर्सेस SWP प्लस SIP. अशीच अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करावा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नये. धन्यवाद.